खरात माझा गुरु होता असं म्हणणाऱ्या रुपाली चाकणकर पुन्हा एकदा नव्या वादामध्ये आलेल्या आहेत। कारण खरातच्या एका कौटुंबिक विधीच्या कार्यक्रम पत्रिकेवर चाकणकरांचं नाव शोकाकुलमध्ये छापलं गेल्याचं समोर आलंय। पाहूयात। बोंधू खरातला मी गुरु मानत होते, मात्र त्याच्या कारनाम्यांची माहिती नव्हती असं म्हणणाऱ्या रुपाली चाकणकर पुन्हा अडचणीत आल्या आहेत। कारण खरात कुटुंबातल्या एका दशक्रिया विधीच्या पत्रिकेत चाकणकरांचं नाव शोकाकुलांच्या यादीत असल्याचं समोर आलंय। त्यामुळे खरात आणि चाकणकर यांच्यातील निकट संबंधांबाबत पुन्हा चर्चा रंगतीये। चाकणकरांचं नाव पत्रिकेवर शोकाकुल म्हणून असणं याचा अर्थ खरात कुटुंबियांशी त्यांचे अत्यंत निकटचे किंवा कौटुंबिक संबंध असावेत असा अंदाज वर्तवला जातोय। बोंधुगिरीचं साम्राज्य उभं करताना खरातला राजकीय राजाश्रय मिळत होता का? एका गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तीच्या घरगुती पत्रिकेवर राजकीय नेत्याचं नाव येणं हा केवळ योगायोग आहे की जाणीवपूर्वक दिलेला पाठिंबा, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। सह आरोपी करून त्याच SIT मार्फत त्यांची चौकशी जर केली तर आता जे तुम्हाला हिमनगाचं टोक दिसलाय तर ते पाण्याखाली काय आहे हे पण तुम्हाला दिसेल असं मला वाटतं। आता तुम्ही विचाराल मी असं का म्हणत आहे? त्या म्हणतात की मी त्यांना पप्पा म्हणायचे, मी इनोसंट, मी नाही त्यातली कडी लावा आतली ती रुपाली म्हणते तसं। 2017 मध्ये जेव्हा या बोंधू खरात बाबांचे वडील वारले, शोकाकुल म्हणून रुपाली चाकणकर यांचं नाव आहे। एकीकडे आधी स्वतः चाकणकरांनी खरात कुटुंबाशी अनेक वर्षांपासून संबंध असल्याचं मान्य केलं होतं, मात्र दुसरीकडे चाकणकरांना कोणीतरी खरातकडे नेलं असेल असा बचाव मंत्रिपदावर असलेले छगन भुजबळ करत होते। समाजामध्ये आपण आयुष्य जगत असताना कोणाला ना कोणाला गुरु मानत असतो। खरात पती पत्नीला माझ्या परिवाराने गुरु मानलं, आम्ही गुरु मानलं। मग तो महाशिवरात्रीचा असेल, गुरुपौर्णिमेचा असेल, या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही उपस्थित राहत होतो। यामध्ये एखाद्या व्यक्तीला आपण गुरु मानले आणि त्यानिमित्तानं संपूर्ण कुटुंब आम्ही त्या कार्यक्रमात उपस्थित राहत होतो। गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं अनेकांनी ती पाद्यपूजा केली, तशी मी माझ्या पतीने देखील ती पाद्यपूजा केली। एखाद्याची वैयक्तिक वागणूक, त्याचं वैयक्तिक आयुष्य याच्याबाबत आपल्याला कोणतीही सुतराम कल्पना नसते। आज आपण ज्यांच्याबरोबर आहोत, जे आपल्याबरोबर आहेत, ते उद्या पुढे जाऊन कसं वागणार आहेत ही कल्पना आपल्या कोणाला नसते। तर आता यांच्याकडे सुद्धा बरीच मोठी मोठी मंडळी येत होते। आता ज्या रुपाली चाकणकर त्या पुण्याच्या, त्यांना काय माहिती इकडे, त्यांना सुद्धा कोणीतरी तिकडे नेलं असेल। कोणी नेलं काय कल्पना नाही, पण नेलं असेल ना कोणीतरी। ही घटना समजली त्यावेळेस मला तो धक्का बसला। मी लगेच ते ट्विट देखील केले सुरुवातीला की या देवस्थान ट्रस्टशी माझ्या कुटुंबाचा संबंध आहे, पण खरात आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही माहिती असायचं कारण नव्हतं। तर मी त्याच वेळेस एका व्यक्तीनं सांगितलं की काय नाही म्हणे, हा 10वी नापास आहे म्हणे। त्यावेळेस माहिती होतं 10वी नापास, हा कॅप्टन नव्हता, हे विषय नव्हता। तुमचे गावातले लोक किंवा इथले तालुक्यातले लोक येत होते का त्याच्याकडे? अजिबात नाही, तालुक्याच्या लोकांचा त्याचा विश्वास नाही, कारण 1-2 प्रकरण लोकांनी पाहिलं आणि मुळे त्याची पार्श्वभूमी माहिती असं तालुक्यातलं कुणी गेलंच नाही, गावातले कुणी गेले नाही तर तालुक्यातले जातील कशाला? तुम्ही नकार दिला? नकार त्यापासून आपण नाही ना करायचं, मागचं बॅकग्राऊंड माहिती होतं। ज्या खरातनं शेकडो महिलांचं लैंगिक शोषण केलं त्याचेच पाय महिला आयोगाच्या अध्यक्षा धूत होत्या, त्याला गुरु मानत होत्या। खरात विरोधात बातम्या छापणाऱ्या पत्रकारांकडनं खुलासा मागवत होत्या। त्यांना आयोगाच्या पदावरनं हटवलं गेलं असलं तरी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी त्या अजूनही कायम आहेत। ज्या प्रकरणामुळे महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशात चर्चा होतीये, अनेक महिलांचं ब्लॅकमेलिंग झाल्याचं समोर आलंय। असं असूनही कुणाच्या दबावामुळे चाकणकरांचा राजीनामा घेतला जात नाही यावर सवाल उभे राहत आहेत। निधी आला होता सर। 31 मार्च 2018 BJP सेनेचं राज्य होतं। तत्कालीन रावल नावाचे मंत्री पर्यटन विकासासाठी 1.5 करोड रुपये अशोक खरातांना दिले।
जरा चौकशी करून पहा. त्यांना मंत्रालयापर्यंत, त्यांना या मंत्र्यांपर्यंत नेणारं कोण होतं? आणि नेमका त्याच दरम्यान शिवसेनेत जाण्याच्या तयारीत होत्या. म्हणजे भाजप सेनेशी यांचे सुमधुर संबंध होते की नाही, हे बिंदू आपल्याला जोडावे लागतील. वी हॅव टू बी बिट लॉजिकल. खरातचे कारनामे काय होते हे त्याच्या गावासहित जवळपास अख्ख्या तालुक्यात माहीत होते. मग अशा वेळी गृह खातं आणि इंटेलिजन्स काय करत होतं? महिला आयोगाच्या अध्यक्षा खरातच्या वास्तवापासून अनभिज्ञ कशा काय राहिल्या, हे प्रश्नही अनुत्तरितच आहेत. या ट्रस्टला, ज्याच्यावर रुपालीताई चाकणकर विश्वस्त आहेत, 45 किलोमीटर शासनाच्या खर्चाने पाईपलाईन टाकून 29,000 क्युसेक लिटर इतकं, आणि ते सगळं कन्स्ट्रक्शन जे 1.5 करोडला दिलेलं होतं, हे बांधून घेतलं BNCच्या खर्चाने. मला सांगा, रुपालीताई म्हणतात माझा त्यांचं फक्त गुरु माऊली आणि शिष्य एवढा संबंध होता, बरोबर, आणि दुसऱ्याच कोणीतरी त्यांना ही मदत केलेली आहे. विश्वस्त कोण झालं असतं, ह्या की दुसरा? जो मला 1.5 करोड रुपये आणून देईल, जो माझ्या संस्थानला इतकं मोठं पाणी आणून देईल, तोच माझा विश्वस्त होईल ना. गैरा का होईल? जर काम दुसऱ्याने कोणीतरी केलं आणि यांना विश्वस्त केलं, तर हा बाबा मूर्ख असायला पाहिजे. आपल्याला तर दिसत नाही तो बाबा मूर्ख आहे म्हणून यांना सहआरोपी करून यांची चौकशी व्हायला पाहिजे. चंदन पुजारीकरी, TV9 मराठी, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.